रक्तदाब म्हणजे काय, हाय आणि लो बीपी काय असतो, विज्ञान काय सांगतं, आपल्याकडून काय चुका होतात आणि नक्की कधी डॉक्टरांकडे धाव घेतली पाहिजे याबद्दल सविस्तर 10 मिनिटांच्या व्हिडिओच्या स्क्रिप्टच्या स्वरूपात माहिती जाणून घेणार आहोत. 1. रक्तदाब ब्लड प्रेशर म्हणजे नक्की काय. आपलं हृदय शरीराच्या सर्व भागांना रक्त पुरवण्याचं काम करतं. जेव्हा हृदय आकुंचन पावतं, पंप करतं, तेव्हा ते रक्ताला रक्तवाहिन्यांमध्ये आर्टरीज पुढे ढकलतं. व्याख्या: रक्तवाहिन्यांच्या भिंतींवर रक्ताद्वारे पडणाऱ्या दबावाला किंवा प्रेशरला रक्तदाब ब्लड प्रेशर म्हणतात. जेव्हा आपण बीपी मोजतो तेव्हा 2 आकड्यांमध्ये तो सांगितला जातो. उदा. 120/80 120/80 मिलीमीटर पारा. सिस्टॉलिक सिस्टॉलिक मायनस वरचा आकडा, हृदय आकुंचन पावून रक्त बाहेर ढकलत असतानाचा दाब, सामान्यतः 120. डायस्टॉलिक डायस्टॉलिक मायनस खालचा आकडा, 2 धडधडण्याच्या दरम्यान जेव्हा हृदय विश्रांती घेत असतं तेव्हाचा दाब, सामान्यतः 80. 2. उच्च रक्तदाब हाय ब्लड प्रेशर हायपरटेन्शन म्हणजे काय. जेव्हा तुमच्या रक्तवाहिन्या अरुंद होतात किंवा कडक होतात तेव्हा हृदयाला संपूर्ण शरीरात रक्त पोहोचवण्यासाठी नेहमीपेक्षा जास्त ताकद लावावी लागते. कधी म्हणतात, जर तुमचा रक्तदाब सतत 140/90 140/90 मिलीमीटर पारा किंवा त्यापेक्षा जास्त येत असेल तर त्याला उच्च रक्तदाब किंवा हायपरटेन्शन म्हणतात. धोका काय. याला वैद्यकीय भाषेत सायलेंट किलर म्हणतात, कारण याची लक्षणं सुरुवातीला अजिबात दिसत नाहीत, पण आतल्या आत हे तुमच्या हृदय, मेंदू आणि किडनीला इजा पोचवत असतं. 3. रक्तदाब कमी होणे लो ब्लड प्रेशर हायपोटेन्शन म्हणजे काय. जेव्हा शरीरातील रक्तप्रवाहाचा वेग आणि दाब सामान्यपेक्षा खूप कमी होतो तेव्हा त्याला लो बीपी म्हणतात. कधी म्हणतात, जर रक्तदाब 90/60 90/60 मिलीमीटर पारापेक्षा कमी झाला तर त्याला लो बीपी मानलं जातं. काय होतं. बीपी कमी झाल्यामुळे मेंदू, हृदय आणि इतर महत्त्वाच्या अवयवांपर्यंत पुरेसा ऑक्सिजन आणि रक्त पोहोचत नाही. यामुळे चक्कर येणे, डोळ्यांसमोर अंधारी येणे किंवा अशक्तपणा जाणवणे अशा समस्या होतात. 4. यावर आधुनिक वैद्यकीय संशोधन रिसर्च काय सांगते. आंतरराष्ट्रीय आरोग्य संघटना WHO आणि जागतिक पातळीवरील संशोधनानुसार काही धक्कादायक आणि महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत. मिठाचा अतिवापर. संशोधनानुसार जेवणात वरून मीठ घेणे किंवा प्रक्रिया केलेले अन्न, प्रोसेस्ड फूड खाल्ल्याने शरीरात सोडियम वाढते, जे थेट उच्च रक्तदाबाला कारणीभूत ठरते. मानसिक ताण, स्ट्रेस. सततचा मानसिक ताण शरीरात कॉर्टिसॉल आणि ॲड्रिनालिन सारखे हॉर्मोन्स वाढवतो, ज्यामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि बीपी वाढतो. व्यायामाचा अभाव. बैठे काम आणि शारीरिक हालचाली कमी झाल्यामुळे रक्तवाहिन्यांची लवचिकता कमी होते. अनुवंशिकता आणि वय. वाढत्या वयासोबत रक्तवाहिन्या कडक होतात, तसेच कुटुंबात कोणाला त्रास असल्यास याचा धोका वाढतो. 5. आपली नक्की कुठे चूक होते. कॉमन मिस्टेक्स. आपण दैनंदिन जीवनात नकळत अशा काही चुका करतो ज्या आरोग्यासाठी घातक ठरतात. लक्षणं नसताना औषधं बंद करणे. अनेक रुग्णांना वाटतं की आता डोकं दुखत नाहीये म्हणजे बीपी नॉर्मल झाला. ते डॉक्टरांना न विचारता औषधं स्वतःच बंद करतात. ही सर्वात मोठी आणि जीवघेणी चूक आहे. अयोग्य आहारशैली. अन्नात पालेभाज्या, फळे आणि पाण्याचे प्रमाण कमी असणे. तसेच चहा, कॉफी, धूम्रपान किंवा मद्यपानाचे अतिप्रमाण. घरगुती उपचारांवर अतिविश्वास. बीपी वाढल्यावर किंवा कमी झाल्यावर फक्त लिंबू पाणी पिऊन किंवा घरगुती उपाय करून वेळ काढणे आणि डॉक्टरांकडे जाणे टाळणे. नियमित तपासणी न करणे. वयाची 50 किंवा 40 ओलांडल्यानंतरही वर्षातून एकदाही बीपी न मोजणे. 6. आपण नक्की कधी आणि तातडीने दवाखान्यात गेले पाहिजे. रक्तदाबाकडे कधीही दुर्लक्ष करू नका. खालील लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांशी किंवा जवळच्या रुग्णालयाशी संपर्क साधावा. उच्च रक्तदाबाची आपत्कालीन लक्षणे. इमर्जन्सी सायन्स ऑफ हाय बीपी. असह्य डोकेदुखी, विशेषतः डोक्याच्या मागच्या भागात. छातीत दुखणे, जडपणा जाणवणे किंवा धाप लागणे. अचानक चक्कर येणे किंवा शुद्ध हरपणे. दृष्टी अंधुक होणे किंवा एकाएकी अस्पष्ट दिसणे. नाकातून रक्त येणे. कमी रक्तदाबाची आपत्कालीन लक्षणे. इमर्जन्सी सायन्स ऑफ लो बीपी. अचानक चक्कर येऊन खाली पडणे, चेहरा फिकट पडणे आणि शरीर थंड किंवा ओलसर, थंड घाम होणे. नाडीचे ठोके, अत्यंत कमकुवत किंवा खूप वेगवान चालणे. अत्यंत गोंधळलेली अवस्था निर्माण होणे. हरिकृष्णा क्लिनिकचा आजचा आरोग्याचा संदेश. रक्तदाब हा नियंत्रणात ठेवता येणारा आजार आहे, घाबरून जाण्याची गरज नाही. योग्य आहार, नियमित 30 मिनिटांचा व्यायाम, ताणतणावापासून मुक्ती आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतलेली नियमित औषधे या चतुसूत्रीचा वापर करून तुम्ही निरोगी आयुष्य जगू शकता. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्ही हरिकृष्णा क्लिनिकच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि हा व्हिडिओ गरजू लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका.
निरोगी रहा, आनंदी रहा. धन्यवाद.